दसऱ्याच्या दिवशी फक्त सोनं खरेदीच केली जात नाही, अनेक जण आपलं पहिलं घर सुद्धा याच दिवशी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात। पण घर खरेदी करताना सुद्धा असंख्य गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। कुठल्याही पातळीवर आपण फसवले जाऊ नये यासाठी काही गोष्टींची पडताळणी करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे। याच अनुषंगाने जर घर खरेदी करायची असेल तर त्याबद्दल आम्ही काही टिप्स घेऊन आलोय। दसऱ्यानिमित्तानं काहीतरी खरेदीही आलीच। कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसोबतच खरेदी असते ती म्हणजे घर घेण्याची। तुम्ही सुद्धा दसऱ्यानिमित्तानं घर घेण्याचा किंवा बुक करण्याचा विचार करत असाल तर बिल्डर अविश शहा यांनी सांगितलेल्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय। सणानिमित्तानं घर खरेदी करण्यासाठी बाजारात बिल्डर अनेक ऑफर्स आणि सूट घेऊन येतात। तुम्ही जर ग्राहक असाल तर या ऑफर्सची सगळ्यात आधी चांगली खात्री करून घ्या, म्हणजेच नक्की ती ऑफर काय आहे, तिच्यावर कसं आणि कोणत्या प्रकारे व्याज लागतं हे तपासून पहा। बऱ्याचदा हे बिल्डर स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी कमी करतात किंवा ते घेतही नाहीत। जर तुम्हाला या प्रकारच्या ऑफर दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळाल्या तर तुमचे बरेच पैसे नक्कीच वाचतील। परंतु हे घर घेताना बिल्डरच्या प्रोजेक्टला कोणत्या कोणत्या बँकांनी मान्यता दिली आहे ते तपासून पहा, म्हणजेच बिल्डरच्या बँकांची आणि प्रोजेक्टच्या कागदपत्रांची मान्यता तपासून घ्या। त्याचसोबत बिल्डरचं आधीचं प्रोजेक्ट, त्याची कामं पाहणंही तेवढंच गरजेचं आहे। तुम्ही घर घेत असाल तर कोणत्या परिसरात घेताय, तिथे कोणत्या कोणत्या सुविधा बिल्डर देत आहेत ते पहा। त्यानुसार जिथे चांगल्या सुविधा बिल्डर देत आहेत त्या भागालाच पसंती द्या। तुम्ही घेताय त्या घराचा लेआउट कसा आहे, त्याचा प्लॅन कसं केलंय हे पाहणंही आवश्यक आहे। त्याचसोबत कनेक्टिव्हिटी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही ज्या भागात घर पाहत आहात त्या भागातून तुम्हाला रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप यासारख्या सुविधांची कनेक्टिव्हिटी पाहणं आवश्यक आहे। तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी किंवा तुमच्या मुलांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी तो परिसर योग्य आहे का ते तपासून पहा। जर तुम्ही पुनर्विक्रीचं म्हणजे रिसेलचं घर पाहत असाल तर ती इमारत किती जुनी आहे आणि त्याची आताची परिस्थिती कशी आहे ते पाहून घ्या। त्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट कधी होऊ शकतं का आणि होणार असेल तर ते कधीपर्यंत होईल याची सगळी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर रिसेलमध्ये घेत असलेल्या त्या घराची परिस्थिती कशी आहे हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे, म्हणजेच त्या घरात लिकेज तर नाही ना किंवा इतर प्रश्न उद्भवणार नाही ना याची काळजी अवश्य घ्या। जर तुम्ही गुंतवणूक म्हणून घर किंवा एखादी जागा पाहत असाल तर त्या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीच्या काळातच गुंतवणूक करा, कारण प्रोजेक्ट पूर्ण होत आल्यानंतर त्याची किंमत देखील वाढलेली असते। त्यामुळे या सगळ्या टिप्स तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर नक्की उपयोगी ठरतील नवीन घर घेण्यासाठी। स्वर्धा वाघुले, एबीपी माझा। आजच्या या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबतोय। दसऱ्याचा दिवस आहे तेव्हा सीमोल्लंघन करायचंय आणि त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एबीपीचं नवीन कॅम्पेन अर्थात बॅन ॲसिड सेल कॅम्पेन। स्त्री शक्तीला आणखीन सशक्त करण्यासाठी या आमच्या कॅम्पेनला तुमचा पाठिंबा नक्की दर्शवा। या भागामध्ये आपण इथेच थांबूया। दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।